नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्यामध्ये दाखल झालेल्या मान्सूननं गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळत होतं। तर मान्सूनच्या पावसानं गती संथ केल्यानं पावसाची बळीराजासह सर्वांनाच प्रतीक्षा लागून राहिली होती। अशातच पावसानं पुन्हा एकदा जोर धरल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई उपनगरासह ठाण्यामध्ये रविवारच्या रात्री तुफान पावसाला सुरुवात झाली। ठाण्यामध्ये रात्री 11 नंतर जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या आणि अवघ्या एका तासातच 29 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली। तर दुसरीकडे हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यामध्ये 22 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असून 2 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर 20 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। परिणामी महाराष्ट्रामध्ये आज अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून हवामान विभागानं चंद्रपूर आणि गडचिरोलीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। मान्सून पुढच्या काही दिवसांमध्ये देशाच्या आणखीन काही भागांमध्ये पुढे सरकण्याची शक्यता असून त्यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे। भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढच्या काही दिवसांमध्ये मान्सून हा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, यूपी आणि उत्तराखंडच्या काही भागांमध्ये प्रगती करण्याची दाट शक्यता आहे। मान्सूनची प्रणाली अधिक बळकट होत असून भारतातील विविध भागांमध्ये पावसासाठी पोषक अशा अनेक हवामान प्रणाली कार्यरत असल्याचं हवामान विभागानं नमूद केलं आहे। महाराष्ट्रामध्ये मान्सूनचा पाऊस सुरूच राहण्याची शक्यता आहे। हवामान विभागानं 28 जून ते 4 जुलै या कालावधीमध्ये कोकण आणि गोव्यामध्ये बऱ्यापैकी सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवला आहे। मध्य महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता असून काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम भागातील इतर भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज देखील हवामान विभागानं वर्तवला आहे। गेली अनेक दिवसांपासून दुष्काळीच्या झळा सोसणाऱ्या सांगोल्यामध्ये आज जोरदार पाऊस बरसला असून आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे थेट शेतकऱ्यांच्या बांधावरती पावसात पोहोचल्याचं पाहायला मिळालं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राज्यभरामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे आणि हंगामी कमी दाबाचा पट्टा हा सक्रिय झालेला आहे। त्यामुळे येणाऱ्या काही काळामध्ये पाऊस चांगला होण्याची दाट शक्यता आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।